तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? खूप मजेत असाल तर सूर्या मुन्ने या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आता आम्ही सध्या गोलाईमध्ये आहे. सकाळचे 9 वाजलेले आणि आता आम्ही शेण हलकीला म्हणजे तळेगाव साईडला इकडे देवासाठी तिकडे चाललेलो आहे. तर बघू शकता इथं ओटीचं सामान वगैरे घेण्यासाठी इथं गोलाईमध्ये आलेलं आहे. इथं ओटीचं सामान घेऊ. ओटीचं सामान वगैरे घेऊन आम्ही बोधनगरला इकडे गेलो. तर बोधनगरला तिकडे आपल्या घरी जायचं होतं, कारण तिकडून आंटीला पण घ्यायचं होतं सोबत तिकडे जाण्यासाठी देवाला. मग बघू शकता रिक्षा करून गेलो आम्ही. तर मस्तपैकी इकडे पण मला खूप वर्ष झालं येऊन. मला वाटतं कमीत कमी 1-1.5 म्हणजे जसं लातूरून इथं फर्स्ट टाईम इकडं मुंबईला आलो मी. तर बघू शकता इकडं आपलं घर आहे बोधनगरचं. तर ह्या साईडचं आपलं घर आहे जुनं आणि ह्या साईडचं आमच्या चुलत्याचं घर आहे. तर इकडलं घर जे आहे ते जुनंच घर आहे, आजी आजोबाच्या त्यांनी बांधलेला. तर आता थोड्या दिवसाने आपण याला दुरुस्त करून घेणार आहोत. तर बघू शकताय रिक्षा पण इकडे लावलेली समोरच आणि थोडंसं आपल्या घराचं शूट वगैरे काढून घेऊ म्हणलं. आणि ही जी मीटर आहे, मीटर माझ्या वडिलाचं नाव आहे सिद्धेश्वर कांबळे, म्हणजे अगोदर नाव लावलेलं आहे ती तसंच नाव अजून पण तसंच आहे. तर मग आम्ही गेलो, मग इकडे देवाला जायचं होतं. इथं राईस बीस घेतला म्हणजे तिकडेच खायला येईल म्हणून पार्सल घेतलं मस्तपैकी. आणि बघा ही कुठला रोड आहे तुम्हाला समजला असेल. तर आंटीला आणि ही आई विशाल म्हणजे आमचा चुलत भाऊ लहान. आणि कुठली नदी आहे तुम्हाला जर कोणाला माहिती असेल तर कमेंट करा नक्की याच्यामध्ये, जेणेकरून समजून जाईल आम्हाला. आणि मग इथं आपल्याला थोडंसं नारळ वगैरे घ्यायचे होते, नारळ वगैरे घेतली. मग इथं एक नदी लागल्यास कुठल्या पण किंवा तळ लागल्यास का नाही वडा लागल्यास नारळ फोडायचं होतं जाते वेळेस. नारळ वगैरे फोडलो, अगरबत्ती लावलो तिथं आणि मस्त वातावरण दिसत होतं एकदम भारी. तर बघू शकता नुसतं जे आभाळ आहे आणि त्याच्यावर जे कापसासारखे आतरलेले ढग आहेत किती मस्त दिसतात बघा तुम्ही. आणि मस्त मनाली शूट करत होती व्हिडिओ आणि मस्त पाया वगैरे पडले आणि आम्ही निघालो होतो. तर बघू शकताय किती मस्त वातावरण झालेलं आहे. आणि थोडाफार जसा आपल्याला शूट करता येईल तसा पद्धतीने केला. जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि आम्ही जात असताना रस्त्यात इथं बघू शकता इथं हरणं बघा कसे आहेत. तर हरणं एवढे होते का नाही मला थोडंफार म्हणजे शूट करता आलं नाही आणि मस्त जेवढं शूट करता आलं तेवढं शूट केलं. अजून तुम्हाला थोडंच पुढे गेल्यानंतर समजलं आता हरणाच्या अजून टोळी किती आहे बघा तिकडे. सगळीकडे शेतामध्ये हरणं आहे. निसर्ग बघा इकडलं कसलं नंबर 1 निसर्ग आहे. एकदम म्हणजे आभाळावर एकदम कापसाचं असं आतरल्यासारखं दिसते. तर मस्तपैकी आम्ही इकडे गेलो आणि एकदम नॅचरल एकदम म्हणजे एकदम असलं भयानक वातावरण दिसत होतं का. आणि ही जी तुम्हाला ब्रिज दिसते, ही नदी दिसते, ही तिकडे गावाकडे जाण्याचा म्हणजे इथं शिव आहे. तर इथं पण नारळ वगैरे फोडावं लागते आम्हाला. तर मग इथं आम्ही मस्तपैकी हे केलं, नारळ वगैरे फोडलो, तुम्हाला दिसेल जातं थोड्या वेळामध्ये. तर इकडल्या नदीवरून म्हणजे या पुलावरून पाणी बिणी गेलेलं मन जेव्हा मागे पाऊस पडलेला. महाराष्ट्रात पूर्ण सगळीकडेच पाऊस पडलेला, लयच पडलेला पाऊस. सगळे शेतकऱ्यांची नुकसान वगैरे झालेली सर्व दिसत होतं इकडं, ते मला दिसलं जातं समोर गेल्यानंतर. तर मग इथं आम्ही नारळ वगैरे फोडलो. मग अगरबत्ती पेटवायचं काम चालू होतं, पण इथं वारं वगैरे चालू होतं त्याच्यामुळं त्याला कसं बसा अगरबत्ती पेटवून घेतली. आणि मग इकडे पाया बिया पडल्या नदीच्या आणि नारळ वगैरे फोडून. नदीला एवढं पाणी होतं का तुम्हाला खरं सांगतो, लय पाणी होतं म्हणजे पूर्ण पूल येऊन गेलं म्हणे ह्या पुलावरून. आणि अजून पण तिथं पुलावर जे होतं पाणी बिणी सगळं होतं तिथं. आणि इथं फटाफट नारळ फोडलो आणि नारळाचं पाणी पण आपण टाकलो तिथं नदीमध्ये आणि नारळ पण टाकलो. दोन्ही साईडकडून पण नारळ वगैरे टाकून घेतलो आणि म्हणलं जे काय चुकलं त्या सर्व गोष्टी माफ करा देवा. आणि निघालो आपण तिकडे देवीकडे जाण्यासाठी. आणि इकडे शेतामध्ये बघू शकता सर्वीकडे पाणी आणि बघा परत. आणि आपल्या कुलदेवाचं आता मंदिर आलेलं आहे, बघू शकता किती मस्त बांधलेलं मंदिर, 2 मजली बांधलेलं आहे. मी आलो तेव्हा नव्हतं असं मंदिर, एकदम भारी केलेलं आहे आता. आणि इकडं मसोबाचा देव आहे तो आणि इकडे आपण शूट वगैरे करून घेतलं, बघू शकता किती छान आहे.
आणि मध्ये पण एंट्री केलो मस्तपैकी. आणि खरंच खूप छान मंदिर बांधलेलं आहे. एवढं चांगलं केलं नव्हतं अगोदर. मला येऊन कमीत कमी 5 ते 7 वर्ष झाले असतील इथं मग येऊन. तेवढ्या कालावधीमध्ये किती छान मंदिर बांधलेलं आहे. सगळं काम व्यवस्थित केलेलं आहे. असं काही वाटीचं सामान वगैरे घेतलंय, 5 फळं वगैरे घेतलेत. इथं नैवेद्य आहे आणि मंदिर बंद झालेलं आहे. मग ते आता पंडितला आणायला गेलेत. इथंच घर आहे त्यांचं जवळच, आणायला गेलेत. मंदिर तर खूपच छान आहे. मी फर्स्ट टाईम आले या मंदिरमध्ये. आमचं कुलदेवत आहे, लक्ष्मी आहे. तर आता ते आणायला गेलेत. मग आपण पूजा वगैरे करू आणि मग घरी जाऊ. थोडंच कर. हा तुझं जावळ मग आमच्या दुसऱ्या पोराचं पुरीचं ह्याचं नाही काढायला. 3 लेकरं व्हायचं ते इथंच काढलं. आमच्या सासऱ्या होते तेव्हा. आता कसं करायचं सांगा तुम्ही. आता हे पुसून घ्या, हात दिवा तिथं जरा. तरी तर आम्ही आरती वगैरे केली छानपैकी आणि खूप छान वाटलं आरती वगैरे करून. आणि आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. मग इथं पटकन रिक्षामध्ये बसलो आणि पोचलो आम्ही लातूरमध्ये. आणि जेवण वगैरे तर आम्ही तिकडे मंदिरातच केलं होतं. आणि बघू शकता वाजलेले इथं. आणि गावाकडे म्हणजे मी आता दुपारीच म्हणजे 3 वाजता मी तिकडून देवावरून तिकडून आलो. आणि मस्तपैकी तिकडून दर्शन वगैरे सर्व गोष्टी चांगल्या झाल्या. परंतु आपल्या मोबाईलमध्ये चार्जिंग कमी होती, 1% चार्जिंग होती. त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी काय दाखवता आल्या नाहीत. तर मी घरी आले, चार्जिंग वगैरे लावली, थोडासा आराम केलो आणि आता परत गावामध्ये निघालो तिकडे मामाच्या घरी. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. नवीन चॅनल असताल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत बघत एक लाईक करा फक्त बस. तर गावाकडली जी सायंकाळ आहे एकदम म्हणजे असं नॉर्मल थंडी वाजली आणि इकडे गावाकडे थोडंसं जरा
झिमझिम पावसाचं थोडंसं वातावरण आहे. तर मस्तपैकी आता आम्ही गावात निघणार आहोत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत ना नवीन चॅनल असतात तर सबस्क्राईब करून जावा. चल तर मित्रांनो आम्ही वंदा आजीच्या घरी जात आहोत. तर बघा हो का सगळी गँग जात आहे. तो आहे हो का इकडे प्रभास आहे, महापती आपली गँग आहे, आत्या वगैरे. पुन्हा आम्ही आता बघा आम्ही शाळेपाशी आलेले आहोत. तर तुम्हाला दाखवू शकतो आम्ही शाळा शेत पण आहे. तो का हो का इथे शाळेची पाटी आहे, तो खानाकडे शेत आहे. आंबराई पाशी आलेलो आहोत. तू बोल. काय पब्लिक इकडे हो. आता चला हा बोला. आईच्या इकडे जायचंय. चला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला बाय बाय. चला गँग आता चालू करू नका. चला हो जरा स्टंट करा स्टंट. तर मित्रांनो आम्ही आलो आहेत आमच्या आजीच्या घरी. तर मित्रांनो आम्ही आमच्या घरी आलेलो आहोत. तर बघा इकडे झाडे येते तुम्हाला आमचा हो का इथं कोंबड्याचा खुरवडा आहे. आम्ही आमच्या खुरवड्यापाशी आलेलो आहोत. तर बघा ह्याच्यात मोठ्या कोंबड्या आहेत. तर वरही जाऊन बसलेल्या आहेत. तर आता आम्ही दुसऱ्या पिल्ल्याकडे जाणार आहोत. इथं एक कोंबडी आहे आणि 6-7 पिल्ले आहे इथं. बघा तर मित्रांनो बघा केवढे मोठे झालेले आहेत. आणि बघा आम्ही सायकल लावलेली आहे इकडं. आणि आम्ही आता तुम्हाला मासे दाखवतो. चला तर मित्रांनो आणि खाऊ मासे ठेवलेले आहेत. तर मित्रांनो ह्याच्यात मासे आहेत मोठे चिलपी. दिसणार आहे का नाही. आता अंधार झालाय म्हणून दिसणार गेले तर आम्ही तुम्हाला उद्या दाखवतो. तू बोल काहीतरी. मला काही हो का मित्रांनो ही माझा छोटा भाऊ आहे. तर आता आम्ही बाय बाय. आमच्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा लवकर करा. बाय. कामरों और सरदारों के बीच काफी मतभेद होने के बावजूद राजमंदार के खिलाफ कोई बोल जेवायला या. काबू में मनकी या जेवायला. काय खाल्लं. चिकन. किती पीस भेटलेत. 2.